नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच आपण ही प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे, पण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण उत्तरे दिलेली नव्हती। आता आपण उत्तरांसहित प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। विभाग 1 गद्य। प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। उतारा देण्यात आलेला आहे, उताराचे व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। 1. विधाने पूर्ण करा। अ. स्वतःच्या कपाळावरचे गोंदणे दिसू नये म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे। ब. सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून ढाजेतून सोप्यात येऊन आजी सक्त पहारा करायची। दुसरा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा। अ. आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते, बरोबर। ब. सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची, चूक। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे। इयत्ता 10वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे, अभ्यासायचे आहेत। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। तिसरा प्रश्न, पुढील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा। अ. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते। वाक्यप्रचार आहे, गुण्या गोविंदाने नांदत होते, त्या ठिकाणी आपण अधोरेखित केलेला आहे। दुसरे, 70 नंतर ही आजीच्या हाती काठी आली नव्हती, त्या ठिकाणी हाती काठी आली नव्हती हा वाक्प्रचार आहे। चौथा प्रश्न, तुम्हाला आठवत असलेल्या किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेल्या तुमच्या लहानपणाचा एखादा प्रसंग लिहा। पहा या ठिकाणी स्वमताचा हा प्रश्न आहे, तुम्ही तुमचा प्रसंग त्या ठिकाणी लिहिला तरी चालेल किंवा नमुना उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे, ते पण वाचायचं आहे। स्वमताचा प्रश्न स्वतःच्या मनाने लिहायचाच आहे, तो सोडायचा नाही, त्या ठिकाणी तुम्हाला सहज 2 मार्क मिळत असतात। प्रश्न दुसरा, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। या ठिकाणी उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती बघू अगोदर आपण। अ. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये, चौकटीत जागा पुरली नसते, आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहे। गवत पात्याला शूद्र मानते, पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते। ब. प्रश्न, गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह चिमणे, चिमुकले, शूद्र, अरसिक, चिडखोर बिब्बा ही गवत पात्यासाठी पाठात आलेले शब्द आहेत। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे। पहा या ठिकाणी उत्तराचा पुढील भाग देण्यात आलेला आहे, त्यावर आधारित कृती। 2. रिकाम्या चौकटी भरा। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे गवत पाते। आ. तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी वडील पिढी। तिसरा प्रश्न, पुढील नामांसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा। फळे पिकलेली, आंबा, गोड। चौथा प्रश्न, तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा। उत्तर, तरुण पिढीचे नेहमी असेच असते, आत्ता या क्षणी जे दिसते वाटते तेच खरे, वर्तमान काळ हाच खरा, उद्या परवा काय। प्रश्न तिसरा, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा।
या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे। व्हिडिओ पॉज करायचा आहे, थांबवायचा आहे, व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचायची, उत्तरे वाचून घ्यायची आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास होईल। आकृतिबंध पूर्ण करा। फुले मानवी जीवनावर ज्यांची उधळण करतात ते घटक: रंग, गंध, रूप। दुसरा प्रश्न ब प्रश्न, फुलांच्या प्रती उत्तराई होण्यासाठी लेखकाने सुचवलेले उपाय: गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत, घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा। दुसरा प्रश्न, तुमच्या आवडत्या कोणत्याही 5 फुलझाडांची नावे लिहून त्यापैकी कोणत्याही एका फुलझाडाचे वर्णन 2 ते 3 वाक्यात लिहा। 2 गुणांसाठी आहे। विभाग 2 पद्य विभाग। प्रश्न चौथा, पुढील कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा। कविता देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित कृती। पहिली कृती आहे, वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी: जीव आणि मन। तीच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात। दुसरा प्रश्न, चौकटी पूर्ण करा। अ, नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह। ब, शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। तुम्ही जर आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिका, सराव परीक्षा व पूर्व परीक्षा पाहिल्या तर त्यांच्यामध्ये हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत। तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी 2 प्रश्न आहेत। अ, वस्तू केव्हा सुखावतात? उत्तर, वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की वस्तू सुखावतात। ब प्रश्न, वस्तूंना कोणती हमी द्यावी? उत्तर, आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही ही हमी वस्तूंना द्यावी। चौथा प्रश्न, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। अ, त्या ठिकाणी पर्याय पण दिलेले आहेत, आपण पर्यायांना अधोरेखित केलेला आहे उत्तरांना। अ प्रश्न, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते। ब, वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी द्या। आणि 5वा प्रश्न आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली थोडक्यात लिहा। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। प्रश्न 5वा, पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। 1, उत्तम लक्षण किंवा आश्वासक चित्र। फक्त एका कवितेवर आधारित तुम्हाला या कृती पूर्ण करायच्या आहे। प्रस्तुत कवितेचे कवी आहेत संत रामदास। दुसरा प्रश्न, कवितेचा रचना प्रकार काय आहे? 3, कवितेतून व्यक्त होणारा विचार थोडक्यात लिहा। उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे हा विचार तिथून व्यक्त होत आहे। चौथा प्रश्न, कवितेतून कवी कवित्री काय संदेश देऊ इच्छितात? व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये याचे स्पष्ट व सडेतोड संदेश त्या ठिकाणी आहेत। प्रश्न 6वा, पुढील ओळींचे रसग्रहण करा। पुढील मुद्द्यांना अनुसरून आश्रय सौंदर्य, काव्य सौंदर्य। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले आहे, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम लक्षण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची। या ठिकाणी सरळ अर्थ दिलेला आहे, त्यावर आधारित तुम्ही रसग्रहण करायचं आहे। संत रामदास श्रोतांना म्हणतात, तुम्हाला मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती तुम्ही सावध चित्ताने ऐकावीत। ही वैशिष्ट्ये ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी। दुसरे बघा, हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं। काव्य सौंदर्य करताना तुम्ही अगोदर या ओळी कोणत्या कवितेतील आहे, कवी कवित्री कोण आहेत ते स्पष्ट करायचं आहे आणि त्यानंतर लिहायचं आहे। कवित्री म्हणते, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणे ही हळूहळू शिकेल। हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही शिकेल। विभाग 3 स्थूल वाचन। प्रश्न 7वा, आकृत्या पूर्ण करा। साहित्यिक गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये।
त्यामध्ये अ कथेचे वैशिष्ट्ये, या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे. या ठिकाणी चौकट छोटी होती, तुम्ही उत्तरपत्रिकेत व्यवस्थित सुटसुटीत उत्तरे लिहायची आहेत. माणुसकीचे दर्शन घडते, कथा वाचकांना खिळवून ठेवतात, वास्तववादी चित्रणावर भर. प्रश्न 7व्यातला ब प्रश्न, चरित्राची वैशिष्ट्ये. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी भाषा, प्रेरणा देण्याची शक्ती. प्रश्न 8वा, टीप लिहा. गिरजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. प्रश्न 9वा, साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. विभाग 4, व्याकरण, स्वाध्याय व भाषा अभ्यास. प्रश्न 10वा, पुढील कृती सोडवा. योग्य जोड्या लावा 2 गुणांसाठी. सामासिक शब्द आणि समासाचे नाव यांची जोडी लावायची आहे. विद्याधन कर्मधारय समास आणि पंचारती द्विगु समास. ब प्रश्न, दार हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा 2 गुणांसाठी. चौकी चौकीदार, समजूत समजूतदार. क प्रश्न, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तकादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. आणि दुसरे आहे कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. शिक्षकांचे बोलणे राम कान देऊन ऐकत होता. ड प्रश्न, वचन बदल करून लिहा. झाडे झाड, ख पिशव्या पिशवी. समानार्थी शब्द लिहा. क सूर्य रवी भास्कर, ख माता आई. तिसरा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. क आदर अनादर, ख यश अपयश. चौथा प्रश्न, पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुकाराम या शब्दापासून तयार केलेले शब्द तुका, राम, तुरा, काम, मका, मरा. तुम्ही अजूनही वेगळे शब्द तयार करू शकतात. ई प्रश्न, अचूक शब्द निवडा. क परीक्षा हा शब्द अचूक निवडायचा आहे. आपण अचूक निवडलेला शब्द या ठिकाणी लिहून घेतलेला आहे परीक्षा. ख तीर्थरूप, तो शब्द देखील आपण लिहून घेतलेला आहे. दुसरा प्रश्न, पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. पाटी काळी कुळकुळीत झाली. त्या ठिकाणी काळी हा शब्द चुकीचा आहे, आपण दुरुस्त करून त्या ठिकाणी लिहिलेला आहे. फ प्रश्न, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. तो म्हणाला, तुला काही कळलं का नाही. त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि डबल अवतरण चिन्ह देऊन प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. ग प्रश्न, पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. 1 युनिट घटक एकक, दुसरे क्लर्क लिपिक. विभाग 5 उपयोजित लेखन, त्यामधील प्रश्न 11वा, पुढील पत्रलेखन व सारांश लेखन या 2 कृतींपैकी कोणतीही एक कृती तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायची आहे. त्या ठिकाणी पत्रलेखन दिलेलं आहे आणि दुसरं दिलेलं आहे खाली दिलेल्या गद्य उताराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. दोघांपैकी कोणतेही एक पूर्ण करायचं आहे. तुम्हाला सारांश लेखन लिहिणं सोपे जाईल, कारण सारांश लेखनामध्ये तुम्हाला त्या उतारातील जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेवढे मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे असतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी सहज मार्क मिळतात. आ प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुढील शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव, कागदाचा लगदा, मखरे, आकर्षक मनोहरी दागिने, घरपोच सेवा याच्यावर आधारित आकर्षक जाहिरात तयार करायची आहे.
या ठिकाणी जाहिरात तयार केलेली आहे। दुसरा प्रश्न, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा। आई, बाबा, मुलगा, पैसे हरवणे, मुलावर संशय, दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले, कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित। या ठिकाणी कथा देण्यात आलेली आहे आणि कथेचे शीर्षक दिलेले आहे सगळ्यांचे असतात मग माझे नकोत काय। आणि या ठिकाणी कथा देण्यात आलेली आहे। व्हिडिओ थांबवून कथा व्यवस्थित वाचून घ्या। कथेचे बघा तुम्ही शीर्षकाला 1 गुण असते, कथेचे लेखन कसे केले त्याला 2 गुण असतात, कथेतील पात्र आणि भूमिका यांचा जर तुम्ही योग्य वापर केला तर त्याला 1 गुण असतात, मांडणी तुमची आकर्षक असेल तर त्याला 1 गुण असतात, असे 5 मार्क तुम्हाला मिळतात। तिसरा प्रश्न, पुढील घटनेवर बातमी तयार करा। अविचाराने ओढवला भीषण अपघात, सेल्फी काढताना जीव गमावला, मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथील दरीत पडून मृत्यू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे, सेल्फी काढताना जीव गमावला। ज्यावेळेस बातमी लेखन करतात त्यावेळेस भाषा शैलीला गुण असतो 1, लेखनला 1 गुण असतो, घटनेचा जर योग्य तपशील लावला तर त्याला 2 गुण असतात, बातमीचा शीर्षक जर लिहिलं तर त्याला 1 गुण असतो, असे एकूण 5 मार्क्स असतात। ई प्रश्न, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। प्रसंग लेखन, अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा। पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, अविस्मरणीय अनुभव। या ठिकाणी अकस्मात पडलेला पाऊस। दुसरा प्रश्न, आत्मकथन, पुढील मुद्द्याच्या आधारे मोबाईल तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा। आणि मुद्दे देण्यात आलेले आहेत त्यावर आधारित आपल्याला ती कल्पना करून लिहायचं आहे। आणि तिसरे आहे वैचारिक लेखन। बघा 3 कृती दिलेल्या आहेत, तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची आहे। वैचारिक लेखन, खालील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा। पण आपण सरावासाठी 3ही कृती सोडवायची आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।